नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फ्लेक्सी कॅप कॅटेगरीमधील 3 फंड. ते फंड आहेत पारंपरिक फ्लेक्सी कॅप फंड, डायरेक्ट ग्रोथ, क्वांट फ्लेक्सी कॅप फंड, डायरेक्ट ग्रोथ आणि HDFC फ्लेक्सी कॅप, डायरेक्ट प्लॅन ग्रोथ. या तीनही फंडची सुरुवात कधी झाली ते आपण पाहूया. पारंपरिक फ्लेक्सी कॅप या फंडची सुरुवात 28 मे 2013 रोजी झाली. क्वांट फ्लेक्सी कॅप या फंडची सुरुवात 7 जानेवारी 2013 रोजी झाली. आणि HDFC फ्लेक्सी कॅप या फंडची सुरुवात 1 जानेवारी 2013 रोजी झाली. हे तीनही फंड व्हेरी हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येतात. पारंपरिक फ्लेक्सी कॅप आणि क्वांट फ्लेक्सी कॅप या दोन फंडमध्ये गुंतवणूक करायची असल्यास कमीत कमी 1000 रुपयांपासून, तर HDFC फ्लेक्सी कॅप या फंडमध्ये गुंतवणूक करायची असल्यास कमीत कमी 100 रुपयांपासून सुरुवात करू शकता. पारंपरिक फ्लेक्सी कॅप या फंडमध्ये जर तुम्ही 1 वर्षाच्या आत रिडीम करत आहात, तर हा एक्झिट लोड 2% आहे. क्वांट फ्लेक्सी कॅप या फंडमध्ये जर तुम्ही 15 दिवसांच्या आत रिडीम करत आहात, तर हा एक्झिट लोड 1% आहे. आणि HDFC फ्लेक्सी कॅप या फंडमध्येही हा एक्झिट लोड 1% आहे, जर तुम्ही 1 वर्षाच्या आत रिडीम करत आहात. पुढे पाहूया कोणत्या फंडाचा किती एक्सपेन्सेस रेशिओ आहे ते. 0.65% इतके शुल्क पारंपरिक फ्लेक्सी कॅप या फंडमध्ये आकारले जाते. तर क्वांट फ्लेक्सी कॅप या फंडमध्ये 0.77% इतके शुल्क आकारले जाते. आणि HDFC फ्लेक्सी कॅप या फंडमध्ये 0.94% इतके शुल्क आकारले जाते. सध्याच्या घडीला या फंडमध्ये एकूण किती रक्कम आहे ते बघूया. पारंपरिक फ्लेक्सी कॅप या फंडमध्ये सुमारे 42,784 करोड, क्वांट फ्लेक्सी कॅप फंडमध्ये सुमारे 2,109 करोड आणि HDFC फ्लेक्सी कॅप या फंडमध्ये सुमारे 39,794 करोड इतकी रक्कम जमा आहे. इथे पारंपरिक फ्लेक्सी कॅप या फंडवर इन्व्हेस्टर्सने जास्त विश्वास दाखवला आहे. अल्फा एखाद्या फंडाची कामगिरी कशी आहे ते दाखवतो. पारंपरिक फ्लेक्सी कॅप याचा अल्फा निर्देशांक 6.01 इतका आहे. क्वांट फ्लेक्सी कॅप याचा अल्फा निर्देशांक 9.49 इतका आहे. आणि HDFC फ्लेक्सी कॅप या फंडाचा अल्फा निर्देशांक आहे 7.92. अल्फा जितका जास्त तेवढी फंडाची कामगिरी चांगली. इथे क्वांट फ्लेक्सी कॅप या फंडाचा अल्फा निर्देशांक जास्त आहे. बीटा फंडाच्या अस्थिरतेचा संदर्भ देते. पारंपरिक फ्लेक्सी कॅप याचा बीटा निर्देशांक आहे 0.65. क्वांट फ्लेक्सी कॅप याचा बीटा निर्देशांक आहे 0.95. आणि HDFC फ्लेक्सी कॅप याचा बीटा निर्देशांक आहे 1.02. इथे पारंपरिक फ्लेक्सी कॅप या फंडाचा बीटा निर्देशांक कमी आहे. याचा अर्थ हा फंड कमी अस्थिर आहे आणि कमी जोखमीचा आहे. शार्प रेशिओ घेतलेल्या जोखमीच्या संदर्भात परतावा मोजतो. पारंपरिक फ्लेक्सी कॅप याचा शार्प रेशिओ निर्देशांक आहे 1.53. क्वांट फ्लेक्सी कॅप याचा शार्प रेशिओ निर्देशांक आहे 1.56. आणि HDFC फ्लेक्सी कॅप या फंडाचा निर्देशांक आहे 1.68. उच्च शार्प रेशिओ म्हणजे जास्त जोखीम न घेता उच्च परतावा. इथे HDFC फ्लेक्सी कॅप या फंडाचा शार्प रेशिओ निर्देशांक जास्त आहे. स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजे फंडाच्या सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत फंडाच्या उत्पन्नातील अस्थिरता मोजणारे परिमाण होय. पारंपरिक फ्लेक्सी कॅप याचा SD निर्देशांक आहे 2.25. क्वांट फ्लेक्सी कॅप याचा SD निर्देशांक आहे 2.85. आणि HDFC फ्लेक्सी कॅप या फंडाचा निर्देशांक आहे 3.49. इथे HDFC फ्लेक्सी कॅप या फंडाचा SD अधिक आहे, म्हणजेच तोटा किंवा नफा ही अधिक असू शकतो. चला आपण पाहूया मागील 1 वर्षात या फंडने किती परतावा दिला आहे ते. पारंपरिक फ्लेक्सी कॅप या फंडने 1 वर्षात 21.69%, क्वांट फ्लेक्सी कॅप या फंडने 1 वर्षात 11.67% परतावा दिला आहे. तर HDFC फ्लेक्सी कॅप या फंडने 16.63% इतका परतावा 1 वर्षात दिला आहे. मागील 3 वर्षात या फंडने किती परतावा दिला आहे ते बघूया. पारंपरिक फ्लेक्सी कॅप या फंडने 3 वर्षात 23.56%, क्वांट फ्लेक्सी कॅप या फंडने 3 वर्षात 31.78%
परतावा दिला आहे. तर HDFC फ्लेक्सी कॅप या फंडने 31.06% इतका परतावा मागील 3 वर्षात दिला आहे. आता मागील 5 वर्षात या फंडने किती परतावा दिला आहे ते बघूया. पराग पारिख फ्लेक्सी कॅप या फंडने 5 वर्षात 21.58%, क्वॉन्ट फ्लेक्सी कॅप या फंडने 5 वर्षात 24.91% परतावा दिला आहे. तर HDFC फ्लेक्सी कॅप या फंडने 18.32% इतका परतावा मागील 5 वर्षात दिला आहे. या तीनही फंडांनी ज्या कंपनीजमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यापैकी टॉप 10 कंपन्यांची नावे बघूया.